कुंभ राशी 11 मार्च नंतर मोठा बदल. करिअर, पैसा, विवाह सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 11 मार्चची रात्र संपेल आणि 12 मार्चची सकाळ उगवेल. पण त्या सकाळी काही कुंभ राशीच्या लोकांना असं वाटेल की जणू काही आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात झाली आहे. हो, ज्या गोष्टी इतके दिवस अडक्या होत्या, ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते, जिथे मनाला सतत निराशा मिळत होती, त्या सगळ्या गोष्टींमध्ये अचानक हलका प्रकाश दिसू लागेल. जर तुमची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 11 मार्च नंतर ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकते. पण आधी एक छोटासा प्रश्न. कुंभ राशीचे लोक इथे किती आहेत? जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी कुंभ राशीचा आहे, जय स्वामी समर्थ. आणि आता शांतपणे हा संदेश ऐका, कारण कदाचित हा संदेश नियतीनेच तुम्हाला ऐकवण्यासाठी पाठवला आहे. गेल्या काळातील संघर्ष. कुंभ राशीच्या लोकांसाठी मागील काही महिने सोपे नव्हते. काहींना नोकरीमध्ये समस्या आल्या, काहींना व्यवसायात नुकसान झालं, काहींना पैशांची खूप अडचण आली आणि काही लोकांच्या आयुष्यात तर भावनिक वेदना इतक्या वाढल्या की त्यांनी मनातून आशा सोडून दिली. अनेक वेळा असं वाटलं असेल की मी इतकं मेहनत करतो, पण माझ्याच आयुष्यात अडचणी काय येतात? तुमच्या मनात कदाचित हा प्रश्नही आला असेल, देवा, माझ्या नशिबात आनंद आहे की नाही? पण नियती कधीही कोणाला कायम दुःख देत नाही. कधीकधी जीवन आपल्याला थांबवून एक मोठा बदल घडवण्यासाठी तयार करत असतं, आणि कदाचित तुम्हीही त्या मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहात. 11 मार्च नंतर ग्रहांचा गुप्त संकेत. 11 मार्च हा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी एक साधा दिवस नाही. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही ग्रहांची स्थिती बदलत आहे आणि त्याचा थेट परिणाम कुंभ राशीवर होणार आहे. ग्रहांचा हा बदल म्हणजे जणू आकाशातून येणारा एक अदृश्य संकेत आहे. इतके दिवस ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अडकून बसल्या होत्या, ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते, जिथे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये अचानक हलका प्रकाश दिसू लागेल. जर तुमची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 11 मार्च नंतर ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकते. पण आधी एक छोटासा प्रश्न. कुंभ राशीचे लोक इथे किती आहेत? जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी कुंभ राशीचा आहे, जय स्वामी समर्थ. आणि आता शांतपणे हा संदेश ऐका, कारण कदाचित हा संदेश नियतीनेच तुम्हाला ऐकवण्यासाठी पाठवला आहे. करिअरमध्ये मोठा बदल. कुंभ राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीत अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. ते खूप मेहनती असतात, त्यांच्यामध्ये नवीन कल्पना असतात, ते काम मनापासून करतात, पण तरीही अनेक वेळा त्यांना योग्य संधी मिळत नाही. काही लोकांनी नोकरीत अनेक अन्याय सहन केलाय, काही लोकांना मेहनत असूनही प्रमोशन मिळालं नाही, तर काही लोकांना असं वाटलं की त्यांच्या मेहनतीची कुणालाच किंमत नाही. पण 11 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू बदलू शकते. तुमच्या कामाकडे लोकांचं लक्ष जाऊ लागेल. वरिष्ठ लोक तुमच्या मेहनतीची दखल घेऊ शकतात. काही लोकांसाठी अचानक अशी संधी येईल ज्यामुळे त्यांचं करिअर पूर्णपणे बदलू शकतं. कदाचित तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळेल, कदाचित नोकरी बदलण्याची संधी मिळेल, किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळेल. ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं तेच लोक पुढे तुमच्या कामाचं कौतुक करतील, आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल इतके दिवस केलेली मेहनत वाया गेली नव्हती. पैशाच्या बाबतीत मोठा बदल. पैसा हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि कुंभ राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत अनेक चढ उतार अनुभवावे लागतात. कधी अचानक खर्च वाढतो, कधी अपेक्षित पैसा मिळत नाही, कधी काम करूनही पैसे अडकून राहतात. यामुळे मनामध्ये खूप ताण निर्माण होतो. पण 11 मार्च नंतर आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. काही लोकांना अचानक असा आर्थिक फायदा होईल ज्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पैसा आला की त्याचा योग्य वापर करणेही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा अचानक आलेल्या पैशामुळे लोक चुकीचे निर्णय घेतात. पण जर तुम्ही संयम ठेवला आणि योग्य निर्णय घेतले तर हा काळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो. विवाह आणि नातेसंबंध. कुंभ राशीच्या लोकांचं मन मनाने खूप वेगळं असतं.
ते बाहेरून खूप शांत दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये भावनांचा एक खोल समुद्र असतो. ते नात्यांना खूप महत्त्व देतात. एकदा कोणावर विश्वास ठेवला की त्या नात्यासाठी ते खूप काही सहन करायला तयार असतात. पण अनेक वेळा असं होतं की कुंभ राशीच्या लोकांच्या मनाची घोली लोकांना समजत नाही. ते स्वतःचं दुःख सहजपणे कोणाला सांगत नाहीत. मनामध्ये वेदना असली तरी ते शांत राहतात. गेल्या काही महिन्यांमध्ये कुंभ राशीच्या अनेक लोकांनी नातेसंबंधांमध्ये खूप तणाव अनुभवला आहे. काही लोकांच्या प्रेम संबंधांमध्ये गैरसमज वाढले, काही लोकांच्या विवाहामध्ये वाद निर्माण झाले, तर काही लोकांना एकटेपणाची भावना खूप त्रास देत होती. कधी कधी असं वाटलं असेल की ज्या लोकांसाठी आपण इतकं केलं त्यांनीच आपल्याला समजून घेतलं नाही. ही भावना खूप वेदनादायक असते. पण 11 मार्च नंतर या बाबतीत हळूहळू बदल दिसू शकतो. ज्या नात्यांमध्ये गैरसमज झाले होते ते हळूहळू दूर होऊ लागतील. ज्या लोकांमध्ये संवाद बंद झाला होता त्यांच्यामध्ये पुन्हा बोलणं सुरू होऊ शकतं. कधीकधी आयुष्यात एक छोटासा संवाद मोठे गैरसमज दूर करू शकतो. ज्यांच्या विवाहामध्ये तणाव होता त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा समजूतदारपणा वाढू शकतो. दोघांनाही एकमेकांची किंमत जाणवू लागेल. आणि ज्यांचा अजून विवाह झालेला नाही त्यांच्या आयुष्यात योग्य जोडीदार येण्याची शक्यता वाढेल. कधीकधी नियती योग्य व्यक्तीला भेटवण्यासाठी थोडा वेळ घेते, पण जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तेव्हा सगळं काही बदलून जातं. कुंभ राशीच्या काही लोकांसाठी 11 मार्च नंतरचा हा काळ असाच एक सुंदर टप्पा ठरू शकतो. मनामध्ये शांतता आणि आत्मविश्वास. कुंभ राशीच्या लोकांचं मन खूप विचारशील असतं. ते प्रत्येक गोष्टीचा खूप खोल विचार करतात. कधीकधी ते इतके विचार करतात की त्यांच्या मनामध्ये सतत ताण निर्माण होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या मनामध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली होती. भविष्याची चिंता, करिअरची चिंता, पैशांची चिंता, या सगळ्यामुळे मनावर खूप भार आला होता. काही लोकांना रात्री झोप लागत नव्हती. काही लोक सतत विचारांमध्ये हरवलेले असायचे. त्यांना असं वाटायचं की जीवन जणू काही एका जागी थांबून गेलं आहे. पण 11 मार्च नंतर तुमच्या मनामध्ये हळूहळू शांतता निर्माण होईल. तुम्हाला जाणवेल की मनावरचा भार कमी होत आहे. नकारात्मक विचार हळूहळू दूर जाऊ लागतील आणि तुमच्या मनामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्हाला असं वाटेल की हो, मी पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू शकतो. कधीकधी जीवनामध्ये सर्वात मोठा बदल बाहेरच्या परिस्थितीत नसतो, तो आपल्या मनामध्ये घडतो. मन शांत झालं की निर्णय योग्य होतात, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाचा मार्गही स्पष्ट दिसू लागतो. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी 11 मार्च नंतरचा हा काळ असाच एक मानसिक बदल घेऊन येऊ शकतो आणि कदाचित हा बदल तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.